थंडीच्या दिवसात मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात विकायला येणारी भाजी म्हणजे पावट्याची भाजी। तर नॉर्मली थंडीच्या दिवसातच हे पावटे भेटतात आणि खायला खूप भारी लागतात। आज मी तुमच्यासोबत पावट्याच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे आणि ही भाजी तुम्हाला छोल्यापेक्षा पनीरपेक्षाही भारी खायला लागणार आहे। एकच नंबर टेस्ट येते आणि बनवायची पद्धत अगदी सोपी दाखवली आहे। तुम्ही पावट्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने खूप वेळेस खाल्ली असेल, पण मी आज जी पद्धत दाखवते ती पद्धत तुम्ही कधीच वापरली नसेल ही माझी गॅरंटी आहे। आणि या पद्धतीने केलेली पावट्याची भाजी खायला खूप खूप भारी लागते। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया। तर मी इथे घेतलेले आहेत पावशेर पावटे। तर तुम्ही पाहू शकता मस्त हिरवेगार फ्रेश पावटे आहेत। कालच शेंगा आणल्या होत्या पावट्याच्या आमच्या घरी। तर आता भाजी बनवायला घेऊया। ही भाजी मी कुकरमध्ये बनवणार आहे। कुकरमध्ये पहिलं ऑइल टाकून घ्यायचं। ऑइल गरम झालं की अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे। जिऱ्याची छान फोडणी बसली की लगेचच लांबसर आकारात कट केलेले 2 मध्यम आकाराचे कांदे टाकून घ्यायचे। 2-4 कढीपत्ते टाकायचे। कांदा छान हलका रंगावर भाजून घ्यायचा आणि कांदा हलका भाजून झाला की लगेचच 1 चमचाभर अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीची दरदरी कुटून घेतलेली पेस्ट टाकून घ्यायची आणि मिनिटभर छान कांद्यासोबत पेस्ट देखील तेलामध्ये परतून घ्यायची। आता आपण जे पावटे घेतलेले होते ना ते पावटे इथं टाकून घ्यायचे आणि पावटे छान 2-3 मिनिट कांद्यासोबत वगैरे तेलात परतून घ्यायचे। गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर छान हे पावटे 2-3 मिनिट परतून घ्यायचे। 2-3 मिनिटानंतर इथं मी टोमॅटो टाकून घेत आहे। मध्यम आकाराचे 2 टोमॅटो लांबसर आकारात कट करून घेतले। परत आता टोमॅटो देखील पावट्यासोबत 2 मिनिट छान फ्राय करून घ्यायचं, म्हणजेच परतून घ्यायचं। आता सर्व जिन्नस आपल्या इथं छान परतून झालेले आहेत। तर आता या स्टेजला सर्व मसाले टाकून घ्यायचे। तर मसाल्यामध्ये लाल तिखट, आता लाल तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲड करा, तुम्हाला भाजी किती पाहिजे त्याच्या हिशोबाने। सोबतच मध्यम आकाराचे 2 चमचे धना-जिरा पावडर, इथं मी तिखटवालं लाल तिखट आणि काश्मीरी लाल मिरची पावडर बी टाकलेली आहे। सोबतच अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा। अर्धा चमचा मटण मसाला टाकायचा। आता मटण मसाला ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असलं टाका, नाही टाकलं तरी चालेल। आता हे मसाले टाकून झाले की चवीनुसार मीठ टाकायचं आणि सर्व मसाले परत पावट्यासोबत मिक्स करून घ्यायचे। फक्त हलके मिनिटभर मिक्स करायचे, नाहीतर मसाले खाली करपतात। मग मसाले करपले मग भाजीला चव देखील तशीच लागते, म्हणून फक्त मिनिटभर मसाले मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच आता आपल्याला इथं पाणी ॲड करायचं आहे। मध्यम आकाराचा 1.5 ग्लास इथं मी पाणी टाकून घेते। आता भाजी तुम्हाला कशी बनवायची त्याच्या हिशोबाने पाणी ॲड करा। दाटसर बनवायची का पातळ बनवायची त्याच्या हिशोबाने पाणी ॲड करून कुकरला झाकण लावून घ्या। गॅस लो टू मिडियम ठेवायचा आणि लो टू मिडियम गॅसवर 4 शिट्ट्या काढायच्या। 4 शिट्ट्यामध्ये छान भाजी आपली शिजलेली असेल, तुम्ही पाहू शकता मस्त भाजी शिजून तयार होती। चेक करायचे की पावटे शिजलेत का कसे, तर मऊसूत 4 शिट्ट्यात पावटे शिजून तयार होतात। आता आपण मॅशर घ्यायचं आणि मॅशरने छान भाजी मॅश करून घ्यायची, म्हणजे पावटे छान एकजीव होतात। आणि भाजी मॅश करून गॅस पूर्ण कमी करायचा आणि परत कमी गॅसवर 5 मिनिट छान भाजी रशी उतरण्यासाठी ठेवून द्यायची। तर इथं मी पूर्ण भाजी मॅश करून घेतली आहे। भाजी मॅश केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त दिसत आहे। बिलकुल जसं आपण राजमा छोले बनवतो ना त्या पद्धतीनेच ही भाजी तयार होते। पण खायला छोले आणि राजमा यांना देखील पाठीमागं पाडेल इतकी भारी टेस्टी खायला लागते। आता वरतून मी अर्धा चमचा तूप घातलं होतं। आता इथं तूप घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल।
तर तुपानी किंवा बटरनी या भाजीला भारी टेस्ट येते. वरतून थोडं नक्की घालायचं. सोबतच मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता कोथिंबीर तूप वगैरे भाजीत मिक्स करून घ्यायचं आणि ही भाजी गरम गरम भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत, तुम्हाला कशासोबत आवडेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. तर आज मी या भाजीसोबत खाण्यासाठी भात बनवलेला होता. तर नॉर्मली आमच्या घरी छोले, राजमा वगैरे बनवलं तर सोबत भातच बनवावा लागतो. भाकरी, चपाती वगैरे त्याच्यासोबत खात नाहीत. पांढऱ्या भातासोबतच या भाज्या खाल्ल्या जातात. तर पावट्याची भाजी बनवल्यानंतरही मी पांढराच भात बनवत असते. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करून तर नक्कीच जा आणि तुमच्या घरी या पद्धतीने पावट्याची भाजी नक्की ट्राय करा आणि मला तुमच्या घरची भाजी कशी बनली ते देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत.